बघा अशा प्रकारे कळ्या आहेत. असेच मी करून घेते सगळे आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता मी पातेल्यामध्ये पाणी ठेवले खाली आणि वरती चाळण ठेवली. याला थोडं तेलाचं आणि पाण्याचा हात लावलेला आहे. त्याच्यावर मी हे उकडायला ठेवते 5 मोदक. बाकीचे नंतर करते. आता हे मी उकडून घेते मोदक. मी तुम्हाला आता हे माझ्याकडे मोदकाचा साचा आहे. या साच्याने पण हे उकडीचे मोदक करता येतात. त्याच्यामध्ये असा गोळा घालायचा. आधी त्याला असं तेल पाणी लावून घ्यायचं आणि हे असं गोळा घालायचं थोडा आणि मग तो सगळ्या बाजूला असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा. असं झालं. त्याच्यामध्ये सारण घालून द्यायचं. हे आपलं सारण. आणि वरतून परत हे असं हे लावून द्यायचं पीठ. हे झाला मोदकामधून, साच्यामधून काढलेला मोदक. त्याला पण कळ्या वगैरे खूप छान आल्यात. आता हे आपले मोदक वाफलेले आहेत. ते काढून घेते मी. थंड व्हायला ठेवते 2 मिनिट चाळणी आणि नंतर काढून दाखवते मी तुम्हाला. आता आपले हे मोदक तयार झालेले आहेत वाफून. आता याच्यावरती असं तूप टाकायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.